इमामवाडा परिसरात मंगळवारी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपींना इमामवाडा पोलिसांनी जेरबंद केले। आरोपीकडून पोलिसांनी एक तलवार, लोखंडी पाईप, मिरची पावडर, दोरी आणि एक मोटरसायकल जप्त केली आहे। इमामवाडा पोलिसांनी या आरोपींना जाततरोडी परिसरातून अटक केली। या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे। नागपूर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत आहे। मंगळवारी रात्री इमामवाडा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना इमामवाडा येथील कुमार स्टील हार्डवेअरच्या बाजूला रेल्वे कॅबिनकडे जाणाऱ्या रोडवर काही संशय इसम पोलिसांना आढळून आले। इमामवाडा पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे आरोपींनी कबूल केले। आरोपी हर्षल फुले, अभिजित पाहुणे आणि समीर पाटील यांना इमामवाडा पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीकडून पोलिसांनी एक तलवार, दोरी, मिरची पावडर आणि एक दुचाकी वाहन जप्त केले आहे। रेल्वे पूल, लोखंडी ब्रिज आहे, रेल्वे ब्रिज आहे, त्याच्या बाजूला तो रेल्वे केबिनकडे जाणारा रोड आहे। त्याच्या बाजूला 5 ते 6 इसम आता तलवार, चाकू, लोखंड, दांडे वगैरे घेऊन काहीतरी करण्याच्या तयारीत आहे, जबरी चोरीच्या तयारीत आहे अशी माहिती मिळाली होती। आम्ही तात्काळ इथून जाऊन त्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून मिरची पूड, दोर, त्यानंतर 2 तलवार आणि एक लोखंडी पाईप अशी जप्त केलेली आहेत। त्यापैकी 3 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि 2 आरोपी त्यावेळी ते पळून गेलेले आहेत। ते 2 आरोपीपैकी एक हा मोकाचा आरोपी आहे आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर एकाच इस्मावर तेवढे गुन्हे दाखल नाहीत, बाकी इस्मांवर सगळ्यांवर गुन्हे दाखल आहेत। पहिले रेकॉर्डेड क्रिमिनल आहेत आणि हार्ड क्रिमिनल आहेत। या 4 दिवसापूर्वीच 4 ते 5 दिवसापूर्वी इमामवाडा पोलीस स्टेशनला एक इस्मावर झालेला हल्ला आहे, तो त्या हल्ल्यात सुद्धा हेच आरोपी होते। हे आता आम्हाला ते निष्पन्न झालेलं आहे आणि पुढं त्यांच्यावर आणि काय गुन्हे आहेत का हे सुद्धा आम्ही खात्री करत आहोत आणि पुढं तपास आमचा चालू। या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करीत आहे। अटकेतील सर्व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती इमामवाडा पोलिसांनी दिली। इमामवाडा पोलिसांच्या या तत्परतेमुळे मोठी घटना टळल्यामुळे इमामवाडा पोलिसांवर सर्व कौतुकाचा वर्षाव होत आहे। कॅमेरामॅन करण ठाकूर सोबत मंगेश लाडीकरची रिपोर्ट, INBCN न्यूज, नागपूर।